आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय जावय बापू, आम्हाला न सांगताच दुकान टाकलं होय. नाही असू द्या, आम्हाला काय वाईट नाही वाटलं, उलटा आनंदच झाला बघा. आणि आता एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली या, तेव्हा आळशीपणा चालायचा नाही, व्यवस्थित करा. आम्ही हाऊस पाठीशी. पण तुम्ही आता त्या मोबाईलच्या रेला तेवढ्या बघत बसू नका. त्याकडे चांगलं लक्ष द्या आणि चांगला धंदा करा. हा चला येऊ का आम्ही आता. प्रभाकर राव, दोन गोष्टी हिताच्या सांगा आमच्या जावई बापूंना. सत्यजित राव, चला येतो. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तो मोगेंबो खुश झाला तर माझं नशीब. उचल रे खुश, टेन्शन नको घेऊ. हा ठीक आहे. हा जाधव साहेब, ए माझी आणि माझ्या मुलीची बऱ्याच दिवसापासून भेट नाहीये, म्हणून मी तिला बोलून घेतलं इकडे भेटायला. हा म्हणजे तसं काही ती सुट्टीचं बोलली नव्हती आज. अहो सुट्टी कशाला पाहिजे, इथून थेट तिकडेच येईल ती ड्युटीवर. सांभाळून घ्या आजच्या दिवस. बरं ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. कशासाठी तात्यासाहेब एवढं कौतुक या मुलीचं करताय? हे साडी वगैरे काय आहे? अहो काय तुम्हाला जर माहितीच पाहिजे तर खुसकुटे आहे ना आपला. हे साडी वगैरे कशासाठी? बिनकामाचा तो घुसपुटे, गाडीचं काम करत नाही, पैसे मागतो बसाबस. त्याच्यापेक्षा ही आमची मुलगी बरी आहे ना, भोळी आहे, तिचा विश्वास आहे आमचा. अरे 1 रुपया खर्च न करता सगळीच्या सगळी माहिती मिळते ना खात्यातली. अजून काय पाहिजे? या संपूर्ण जगात माझ्यासाठी 2च व्यक्ती कामाच्या आहेत, एक सत्या आणि दुसरी मंजू. तात्यासाहेब, अरे ये 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 ये. काय घेणार, चहा कॉफी? काहीच नको, आवरून ड्युटी उभी जायचंय. धावती भेट घ्यायला आली. जाशील ना, बस बस बस. हा काय म्हणतात घरचे, ठीक आहेत ना? म्हणजे त्रास वगैरे देत नाहीत ना सत्याच्या घरचे? नाही, ठीक आहे समजा. म्हणजे ती काउन्सिलर बाई काय म्हटली, तिने काय सुचवलं का काही उपाय? एकत्र टाइम घालवा म्हणतात.